देव कोण हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता कोणाला मोठं समजायचं असा मोठा पेच निर्माण झाला। मग मोठेपण द्यायला पाहिजे तर त्याची परीक्षा घेतली पाहिजे। जो परीक्षेत उत्तीर्ण होईल तो मोठा। म्हणून त्या ठिकाणी समिती निवड झाली। ही काही 10 लोकांची समिती नव्हती, नाही 11 ना 17। ही समिती काही कामाची नसते, एवढ्या लोकांची 1-2च फक्त तिथं नंतर काम करत। म्हणून त्या देवतांमधलं सांगतोय मी, असं नका तुम्ही। जास्त वेळ लावायला नको, बरोबर यायला उशीर व्हायचा म्हणून त्याने लगेच दुसऱ्या दिवशी काय केलं, सुरुवात केली। आता आपल्याकडे कार्य आहे म्हटल्यानंतर इथं तर कोणाला विचारायचं नाही, म्हणून त्यानं या भुजऋषींनी हे निघाले। बाहेर जे बोलतायत ना त्यांचा आवाज इथे येतो ना, हे निघाले ते थेट पहिल्या दिवशी आले कुठे, सत्य लोकांमध्ये। आणि सत्य लोकांमध्ये त्या ठिकाणची ज्यांच्याकडे सत्ता राजन पाटील बाबा जेव्हा रमेश्वर राजन पाटील पटकन महाविष्णू आतमध्ये बसले गेले होते आणि जाताना त्यांनी द्वारपालांना सांगितलं होतं तुम्ही येऊ द्या, आज पाठवायचं नाही। त्या द्वारपालांनी हे आल्यानंतर यांना अडवल्याबरोबर यांनी त्या द्वारपालांकडे बघून सांगितलं, अरे तुम्ही या प्रभू पदाकडे राहण्याच्या लायकीचे नाही, तेव्हा तुम्ही उन्मत्त आहात दोघे जण। द्वारपाल तुम्ही काय उन्मत्त आहात। या द्वारपालांची नावं जय आणि विजय, या दोघांनाही ते म्हणाले तुम्ही उन्मत्त आहात, हा ऋषी तुम्हाला शाप देतोय, तुमचा जन्म तुम्हाला राक्षस योनीमध्ये येईल। सुंदर असं ताट होतं आणि त्यामध्ये त्या देवतेनं प्रसाद आणला होता, त्याला पायसदान असं म्हणते। आणि तो यज्ञ प्रकट झालेली अग्निदेवता त्याला सांगते, दशरथा हे पायसदान
घ्या, आपल्याला इथं पुष्प वाटली जात आहेत, कुणीही उठायचं नाही जागेवरून. दरवर्षी तुम्ही सगळेजण उठता अगोदरच, एकही इथला सोहळा कोणालाही काहीच कळत नाही. खऱ्या अर्थानं काय करायचं असतं, आपल्याला जे पुष्प दिलंय हे पुष्प जेव्हा देव ऋषीगण गंधर्व सहित पुष्पवृष्टी करीती हे पद म्हटलं जातं तेव्हा टाकायचं असतं. तुम्ही अगोदरच टाकता, काय अर्थ आहे त्याला? अजिबात टाकायचं नाही, जागेवरून कोणी उठायचं नाही. बसल्या ज्या जागेवर तुम्ही बसला होता तिथं प्रत्येकानं बसून घ्या. तुम्ही जर उठला मी पुढचं पद्यच म्हणणार नाही. त्या क्षीर थाळीला हातात दिल्यानंतर हा चैत्र मास, त्यात नवमी, शुद्ध चैत्र मासाची शुद्ध नवमी, या शुद्ध नवमीच्या या दिवशी चैत्र मास त्यात शुद्ध नवमी, गंधयुक्त परिवात उष्ण हे किती उष्णता आहे असं वाटतं नाही का? तरी सुद्धा आपण सगळे आलो आहोत कोणासाठी? प्रभू रामचंद्रांसाठी. गंधयुक्त परिवात उष्ण हे किती, तीन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. आज या मध्यान्ह आपल्या वेळेला अगदी बरोबर मस्तकावर आलेल्या या भगवंताच्या साक्षीनं सूर्यनारायणाच्या तीन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. टाकायचं नाही फुल अजिबात कुणी. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी, गंधयुक्त परिवात उष्णते, दोन प्रहरी कागशी सूर्य थांबला, दोन प्रहरी कागशी सूर्य थांबला. राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला. कौसल्या माता हळू उघडी लोचने, कौसल्या माता हळू उघडी लोचने, कौसल्या माता उघडी लोचने. दिकुनी जाय माय स्वतः पुत्र दर्शने, अशा तऱ्हेनं या झाल्या. आणि दशरथापर्यंत वार्ता आली, कौशल्याला एक मुलगा झालाय, सुमित्रेला एक मुलगा झालाय आणि कैकेयीला 2 मुलं झाली. मी कशाला शांत बसा म्हटलं होतं, याच्याकरिता कोणाला किती मुलं झाली तीच माहित नाही, फक्त नाव माहितीये. कौशल्याला एक, सुमित्रेला एक आणि कैकेयीला 2. तिला 2 का झालेत याच्या मागचं कारण काय ते का? तिला 2 मुलं होण्यामागचं कारण काय? पहिल्या सुरुवातीला जे प्रसाद वाटला होता तेव्हा तिघांनाही सारखा दिला होता.
पण तिनं तो घेतला नाही. तिच्या अंतरामी वाईट वाटलं. तिच्या चेहऱ्यावरचा भाव वाचेपर्यंत तिचा प्रसाद गेला आणि या दोघांनी आपला प्रसाद त्याचा थोडा थोडा भाग काढून तिला दिला. त्या 2 भागाचे 2 आणि यांना एकच भाग एकच यांच्या हातात शिल्लक राहिला होता ना. म्हणून आपल्या हाती पडलेल्या प्रसादाचं काय करायचं हे प्रत्येकानं ठरवा. मिळालेल्या प्रसादातनं मुलं होतील हे सांगायचं नाही. मला सांगायचं काय, मिळालेला प्रसाद तो माझ्यासाठी आहे, तो माझ्यासाठी आहे. याचा अर्थ मी दुसऱ्यासाठी देऊ नये असं नाही. आपल्याला वाटतं ते सत्य. अशा या 3ही राण्यांना मुलं झाली आणि ते मुलं भगवंताला नाणी नाणी ते निर्मला ते नाणी हो नाणी नाणी. भाग्याची गुणवाणी हो आणि तिच्या भाग्याची आणि तिच्या भाग्याची गुणवाणी हो नाणी 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 हो नाणी 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 मला ते नाणी हो ज्याच्याचे देह भावे केले परते हो ज्याच्याचे देह भाव केले परते. भगवंतांना नवे वस्त्र परिधान केले. सुशोभित वस्त्र अलंकार भगवंतांच्या अंगावरती घातले आणि एवढं सजवलंय शरीर. हा शब्द महत्वाचा. भगवंतांचा देह आहे तो, मानवाचा नाही. मानवाचा काय जातो, नवीन नवीन अलंकार घालून मडवला जातो. सोन्याचे अलंकार दागदागिने घालून काय होतं, मडवला जातो, सजवला जात नाही. कारण हे मड आहे आणि हे चैतन्य आहे. आणि भगवंतांना चांगल्या वस्त्राने सजवलं. देवनाथ प्रभो मर्या विश्वची हो अंगत्याचे मुखनी बंद काही हो सर्वात्मका जोडा पसळू रेणुकी कोण जन्माला आले त्याला महत्व आहे. सर्वात्म व्यापक सर्व ठाई झाला तो भगवंतांना पाळण्यात घालण्याचा आणि नाव ठेवायला सुद्धा बरेच जण जमलेत. त्यामध्ये अनेक देवदेवता वेषांतर करून आलेत भगवंताच्या ठाई. भगवंताला पाहण्यासाठी त्याचं मुखकमल पाहून आपल्याला संतोष मिळेल या उद्देशानं काय झालं, स्वतः भगवंत आले तिथं आणि वाकून वाकून बघतायत आणि नाव पाळण्यात घालण्याची वेळ झाली आणि भगवंतांना पाळण्यात घालण्यासाठी घेत आहेत. बाकीचे वेळ आहे बाजू. तुम्ही बसला असताना अजूनही मी अजून म्हटलं नव्हतं. बसला असता तर तुम्हाला सोहळा व्यवस्थित दिसला असता. तुम्ही खरोखर गडबड करता. मगापासून खूप चांगलं छान झालेलं आणि तुम्हाला सगळं कळत होतं. कुलभूषण दशरथ नंदना
भूषणा दशरथ नंदना बाळा थोडे जातले थोडेसून जातले.
देवपात्यरचितं पुष्पं यदु पंतधा